10 रुपए में झालमुरी ले लो नीट का पेपर नहीं देने वाले हम ले लो झालमुरी ले लो होश में आओ प्रधानमंत्री होश में आओ राजीनामा द्या शिक्षा व्यवस्थेमध्ये येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आज त्या ठिकाणी थांबवलं जातंय। उच्च शिक्षणामध्ये त्या मुलांना शिक्षणाची कवाडं बंद केली जात आहेत आणि ही त्याची प्रमुख कारण आहेत। यामध्ये फक्त चौकशी करण्याचा हा दिखावा चालू आहे असं आम्हाला वाटत आहे, कारण तो 2023 ला पेपर फुटला, 2024 ला फुटला, 2025 ला फुटला आणि 26 ला देखील पेपर फुटलेला आहे। या पाठीमागच्या वेळेस झालेल्या सगळ्या पेपर फुटीमध्ये त्या पाठीमागच्या आरोपींवरती काय कारवाई झाली? आज ते मोकाट फिरत आहेत। मागही मी सुद्धा एक नीट ॲस्पिरंट आहे। NUC आता जे आंदोलन करत आहे झालमुरी, प्रधानमंत्री त्या ठिकाणी बेंगालमध्ये जाऊन झालमुरीला प्रमोट करतायत आणि इकडे काही लक्ष देत नाहीत। 2024 ला पेपर फुटलं, त्यानंतर देखील पुन्हा मानसिकता मुलांची खराब झाली, त्यानंतर 2025 चा पेपर टफ काढण्यात आला, आताही 2026 चा पेपर फुटल्याच्या नंतर आता 21 तारखेला पेपर ठेवण्यात आला। नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भात आता देशभरात विद्यार्थी आणि विविध संघटना आक्रमक होत आंदोलन करतात। यामध्ये आता 3 विद्यार्थ्यांकडून आत्महत्या सुद्धा करण्यात आलेली आहे। यामध्ये राजस्थान असेल, गोवा असेल, या भागातले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आत्महत्या करण्यात आलेली आहे आणि पुण्यात आता NSUI कडून झालमुरी विकत आंदोलन सुरू आहे। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेणार आहोत। झालमुरी विकत हे आंदोलन सगळं सुरू आहे यांच्याकडून। झालमुरी विकताय तुम्ही, झालमुरी विकत आंदोलन करताय, काय नेमकं म्हणणं आहे अगदी थोडक्यात? आज शिक्षण व्यवस्थेमध्ये डिग्री घेऊन जर विद्यार्थी बाहेर पडणार आहे तर त्याला प्रधानमंत्री झालमुरी विका म्हणून सांगतात, भजे विका म्हणून सांगतात। आज सर्वसामान्य माणसातल्या कुटुंबातला जर विद्यार्थी त्या ठिकाणी जर शिक्षण घेऊन जर त्याला भजे विकायचे असतील, त्याला जर भेळ विकायची असेल तर त्याचं भवितव्य काय, कुठे चाललाय भारत देश, याबाबत हे आंदोलन हे दर्शवतंय। हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे, कारण बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे। शिक्षा व्यवस्थेमध्ये येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आज त्या ठिकाणी थांबवलं जातंय। उच्च शिक्षणामध्ये त्या मुलांना शिक्षणाची कवाडं बंद केली जात आहेत आणि ही त्याची प्रमुख कारण आहेत। त्याच्यामुळे सगळ्यामध्ये जवळपास 8 ते 9 जणांना ताब्यात घेतलंय, त्यांची चौकशी सुरू आहे। काल सुद्धा एकाची जवळपास 9 तास चौकशी झालेली आहे। लातूर की सोलापूरचा हा आहे आणि यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे। काल सुद्धा 9 तास चौकशी झालेली आहे। CBI कडून सुद्धा या प्रकरणावर तपास सुरू आहे, तरी सुद्धा म्हणजे कारवाई सुरू आहे, तरी सुद्धा तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकं म्हणणं? यामध्ये फक्त चौकशी करण्याचा हा दिखावा चालू आहे असं आम्हाला वाटत आहे, कारण तो 2023 ला पेपर फुटला, 2024 ला फुटला, 2025 ला फुटला आणि 26 ला देखील पेपर फुटलेला आहे। या पाठीमागच्या वेळेस झालेल्या सगळ्या पेपर फुटीमध्ये त्या पाठीमागच्या आरोपींवरती काय कारवाई झाली? आज ते मोकाट फिरत आहेत। आज जर त्या गुन्हेगारांवरती जर त्यावेळेस कडक कारवाई केली असती तर आज कुलकर्णी सारख्या त्या नराधमाला पेपर फोडण्याची हिंमतच झाली नसती आज, असं आम्हाला वाटतं। जर सरकारमध्ये हिंमत आहे, या भाजप सरकारमध्ये हिंमत आहे, तर त्यांनी ह्या कुलकर्णी सारख्या जो पेपर सेट करतो आणि तोच पेपर फोडतो अशा नराधमांना शिक्षा द्यावी, फाशी द्यावी अशी आज मागणी करतो। कारण ही शिक्षण व्यवस्था जवळपास या भाजप सरकारनेच विकलेली आहे असा आज आमचा या ठिकाणी बसून आरोप आहे। कारण फक्त CBI चौकशी हा फक्त एक दिखावा आहे असं आम्हाला वाटत आहे, म्हणून आज इथं बसलेलो होता मी। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा बंद करा असं पोस्टर तुम्ही हातात घेतलेलं आहे, झालमुरी घेऊन तुम्ही हे आंदोलन करताय, नेमकं काय म्हणायचं? मागही मी सुद्धा एक नीट ॲस्पिरंट आहे। NUC आता जे आंदोलन करत आहे झालमुरी, प्रधानमंत्री त्या ठिकाणी बेंगालमध्ये जाऊन झालमुरीला प्रमोट करतायत आणि इकडे काही लक्ष देत नाहीत। 2024 ला पेपर फुटलं, त्यानंतर देखील पुन्हा मानसिकता मुलांची खराब झाली, त्यानंतर 2025 चा पेपर टफ काढण्यात आला, आताही 2026 चा पेपर फुटल्याच्या नंतर आता 21 तारखेला पेपर ठेवण्यात आला। आता 15 दिवसात तुम्ही दिली आहे का आत्ताची परीक्षा? नाही, मी आता इंजिनिअरिंग करतोय। हे पेपर फुटीमुळे पर्याय उरत नाही माणसाला, नीट सोडण्याचाच पर्याय त्या ठिकाणी माणूस वारंवार तर रिपीट करू शकत नाही किंवा ड्रॉप घेऊ शकत नाही। आता 2026 चा पेपर फुटल्याच्या नंतर देखील पुन्हा आता 21 तारखेला पेपर ठेवण्यात आली। विद्यार्थ्यांची मानसिकता आहे का? आता 21 दिवसातच पेपर तुम्ही घेताय, किती पट तयारी होणार आहे आणि कसा पेपर तुम्ही हे करणार आहात, सेट करणार आहात, त्याबद्दल देखील आमचं या ठिकाणी शंका आहे। नक्की या सगळ्यावर आता नेमकी काय भूमिका आहे? कारवाई केली जाते, मात्र तुमची भूमिका काय असणार आहे? एक तात्पुरता अटक करायची आणि परत सोडून द्यायचं आणि परत पेपर फोडायचं, हे वारंवार चाललेलं आहे।
हे फक्त दिशाभूल करायचं किंवा तोंडाला पाणी पुसण्याचं काम आहे. आमचा व्यवस्थेवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आमचा विद्यार्थ्यांचा, सर्वजणांचा, सर्वसामान्यांचा, बहुजनांचा, शेतकऱ्यांचा ह्या सरकारवर आणि ह्या व्यवस्थेवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. या सरकारने विद्यार्थ्यांना जे देशाचं भविष्य आहे त्यांना जालमोर द्यायचं काम केलेलं आहे. 23 पासून आतापर्यंत हे पेपर फुटी होतीये. या वर्षी झाली, पुढच्या वर्षी पण होऊ शकते. त्यामुळे तुमचं आता नेमकी मागणी काय आहे, तुमची भूमिका काय असते? आमची सरळ सरळ भूमिका आहे, हे सरकार पूर्णपणे अपयशी आहे. आतापर्यंत इतके पेपर फुटले, कोणावरही कारवाई झालेली नाही. याच्यामध्ये कोणीतरी या सरकारचे धागेदोरे आहेत का, हाही संशय सगळ्यांना इथं आलेला आहे. हे सरकार अपयशी आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी सुद्धा असं पेपर फुटल्यानंतर कठोर हातात घ्यावं लागतोय का काय, म्हणून आम्हाला असं वाटतंय की भाजप सरकारनं ह्या व्यवस्थेनं राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या हातात जारमुरी न देता शिक्षणासाठी पेन द्यावा आणि बाबासाहेबांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे न्यावे. नक्की. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी हे सरकार सुद्धा सामील आहे असा आरोप या सगळ्या NSUIचे जे विद्यार्थी आहेत किंवा NSUIचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडून केला जातोय. आणि सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झालमुरीला प्रमोट करण्यामध्ये बिझी आहेत आणि त्यामुळेच हे सगळे असे प्रकार जे आहेत ते देशभरात घडत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. ज्यांच्या हे सगळ्या लोकांवर कारवाई करा आणि सगळ्यांनी आपली खुर्ची खाली करा अशा प्रकारची भूमिका घेत त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जातं. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मुळा यंत्रे, सिविक मिरर, पुणे.